स्त्री 2च्या शेवटच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की ती चंदेरी गावात परत येते, पण तिला तिथे तिची मूर्ती दिसते. तिथे लिहून असते की ए स्त्री रक्षा कर. तिला समजायला येते की आता हे लोक माझी रिस्पेक्ट करायला लागले आहे. हे बघून ते वापस चालली जाते. दुसरीकडे आपण बघतो की एक मुलगी आपल्या घराबाहेर सिगरेट पीत असते. तेथे फुटबॉलसारखा बॉल येतो, पण ते बॉल नसून एक कटलेला मुंडका असतो. ते अतिशय भयंकर व भयानक असते व ते त्या मुलीला घेऊन जाते. स्टोरी काही वर्षासमोर जाते व तेथे आपण बघतो की महोत्सवाची सुरुवात होत आहे. चंदेरी गावामध्ये महोत्सवाची सुरुवात होत आहे. डाकेट रुद्रभाऊकडे लेटर घेऊन येतो, जे महिनाभर पहिले येणार होता, जो आत्ता जाऊन भेटला आहे. विक्कीला श्रद्धाची आठवण येत असते, जे पहिल्या पार्टमध्ये चुडेलची चोटी घेऊन गायब झाली होती. रुद्रभाऊ विक्कीला तेच चिठ्ठी दाखवते, ज्यात चंदेरी पुराणमधले काही पान असतात. त्याच्यात लिहिलं असतं, वो आएंगा. आता कोण येणार माहीत नव्हतं. हेही माहीत नव्हतं की चंदेरी पुराणाचे पन्ने कोणी फाडले व एवढ्या दिवसानंतर का पाठवले. चंदेरी गावातील मुली खूप आधुनिक झाल्या होत्या. ते एक एक करून शहरातच राहणं सुरू करत होती. तर विक्कीचे वडील चाहत होते की विक्की लग्न करून घे, पण विक्कीला मन तर श्रद्धावर अटकला होता. विक्कीचा एक मित्र होता बिट्टू. त्याची एक प्रेयसी झाली होती. तिचे नाव होता चिट्टी. दोन्ही एकमेकाशी खूप प्रेम करत होते. आता एके रात्री जो कटलेला मुंडक होता तो चिट्टीच्या घरी येतो व चिट्टीला घेऊन जातो. गावातील सगळे लोक चिट्टीला शोधात निघतात. त्यांना पायाचे निशाण दिसते, जे की कोणत्या मानवाचे तर नव्हते. एक माणूस सांगतो की चिट्टीला कोणीतरी घेऊन गेला, त्याचे डोके नव्हते. मग त्यांना जो ते फाटलेला कागद भेटलेला होता, ते लोक ते फाटलेला कागद वाचतात. त्यामध्ये माहिती दिलेली असते. चंद्रभान नावाचे एक माणूस चंदेरीचा मुखिया होता. तो खूप पहिलवान व उंटा एवढा उंच होता आणि घमंडीसुद्धा होता. एक नंबरचा बेवडा व त्याची सोच होती की महिला ही फक्त चूल आणि मूल सामानासाठी आहे. महिलांना तो सामोर जाऊ देत नव्हता. चंद्रभान व त्याचे मित्र एका वेश्याचे डान्स पाहत असे. ती जेव्हा लग्न करणार होती तेव्हा या पाप्यांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे डोके कापले. मग त्याला लहानशा मुलीसमोर त्याला वेश्याला जाळून टाकले. ती वेश्या जेव्हा स्त्री बनून वापस आली तेव्हा तिने चंद्रभान व त्याच्या मित्राचे डोके कापून जमिनीत गाडून दिले. आता यांना कळते की डोके कटलेला माणूस मुलींना घेऊन जात आहे व यांना वाटत होते की मुली शहरात जाऊन राहत आहे. विक्की बोलतो की आपल्याला सरकटायला हरवायचे आहे तर आपल्याला स्त्रीला वापस आणावे लागेल. विक्कीच्या मनात एकच व्यक्ती येतो जो स्त्रीला वापस आणू शकतो. तो असतो त्याचा मित्र जना. ते जनाकडे जातात, कारण जेव्हा स्त्रीने त्याला वशमध्ये केले होते तेव्हा तिचे काही अंश जनाच्या आतमध्ये होते. तर त्यांना तिथे भास्कर दिसते, जो भेडियाच्या रूपमध्ये असते. ते जनाला फुसलवून चंदेरीमध्ये परत घेऊन येतात, पण जना काहीही करायला नकार देतो. पण ते जनाला समजून घेऊन जातात. जिथे स्त्री राहत होती ते तेथे जातात, पण त्यांना स्त्री तेथे भेटत नाही. पण तेथे मुंडकं कटलेला भूत येऊन जातो. तो जनाला आपल्या वशमध्ये करून घेतो. जना काही वेळ त्याच्याच वशमध्ये राहते. जना होशमध्ये येताच ते तेथून धाव घेतात, पण डोके कटलेला भूत त्यांच्या मागे येतो त्यांना मारायला. पण तेथे श्रद्धा येऊन आपल्या वेणीने डोके कटलेल्या भूतासोबत लढाई करते. डोके कटलेला भूत खूप ताकदवर असते. तो श्रद्धाला जमिनीवर पाडतो व स्त्रीची मूर्ती खाली पाडून तो त्या जागेवर उभा होऊन जातो, हे सांगायला की आता चंदेरीमध्ये त्याचे आतंक राहणार. सकाळ होते. श्रद्धा सांगते, ही स्त्रीची वेणी आहे, जी माझ्या वेणीला लावली होती. त्यामुळे माझी शक्ती वाढली. मी काही काळासाठी जादूचा अभ्यास करायला गेली होती. श्रद्धा सगळ्यांची ताकद झाली होती, कारण तिच्या पाशी स्त्रीची शक्ती व काळा जादूचा अभ्यास होता. तेच हरवणार सरकट्याला असे सगळ्यांना वाटते. पण श्रद्धा सांगते की तो माझ्यापेक्षाही ताकदवर आहे. बघितलं नाही का काल कसं त्याने मला धूल चटवली. महापूजाच्या वेळी त्याची शक्ती चरणसीमावर राहील. पूजाच्या शेवटच्या वेळेपर्यंत त्याला थांबवावे लागेलच, नाहीतर महाविनाश होणार. जना तर पागलच झाला होता. तो जेव्हा डोळे बंद करायचा त्याला डोके कटलेला भूत दिसायचे. श्रद्धा आपल्या शक्तीने त्याला शांत करते. तेव्हा जना सांगतो, जेव्हा डोके कटलेला भूत मला आपल्या वशमध्ये केला होता तेव्हा
जेथे तो राहतो तेथे मी पोचलो. तेथे सुकलेले झाड व लावा जळत होता. जेवढ्याच तिला त्याने वशमध्ये केले होते ते सर्व तेथे होते, पण सगळे टकले झाले होते. जिवंत असून सुद्धा जिवंत नव्हते. चिठ्ठी बी तिथंच होती. जेव्हा मी डोळे बंद करतो तेव्हा मला तेथील जागा दिसते. डोके कटलेले भूताची दुश्मनी फक्त चिठ्ठीशी नसून ते सर्व नव्या विचारांच्या मुलीशी सर्व आहे. महिला विक्कीला बोलावून जेव्हा विचारतात ही की गोष्ट काय सगळ्या आवश्यकता होती गावांना तुला माहीत स्त्रीला झाली भगवायची. तेव्हा ते सर्व माणसे साडी बोलून राहत घालून होते, साधारण आता तर राहू लागले. आमचीच जीव धोक्यात आला आहे. तुला डोके कटलेल्या दानवाशी लढून आम्हाला वाचवावं लागेल. श्रद्धा पण हेच म्हणते. विक्की, तुलाच लढावं लागेल. तुझ्यामध्ये शक्ती आहे, तुझ्या डोळ्यात प्रेम आहे. स्वतःवर विश्वास कर. तो समोर येईल तेव्हा त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघशील आणि या खंजराला त्याच्या छात्यात टाकून देशील. आता प्रश्न हाच होता की सरकट्या भूताला बोलवायचं कसं. सरकट्या भूताला मुजरा खूप आवडायच्या, तर ते डान्स प्रोग्राम ठेवतात. तेथे डान्स करण्यासाठी येते रुद्रची क्षमा. तेथे आपण बघतो की डोके कटलेला भूत तेथे येते आणि तो क्षमाला उचलायला येतो. विक्की तोच करायला जातो जे श्रद्धाने त्याला सांगितले होते, पण ते होत नाही. डोके कटलेलं भूत सगळ्यांना आपल्या वशमध्ये करतो व क्षमाला आपल्यासोबत घेऊन जातो. सगळे माणसं चंद्रभानच्या विचारावर चालू लागतात व आपल्या घरातील सून आणि बायकांना घराच्या बाहेर निघू देत नाही. डोके कटलेला जेव्हा क्षमाला घ्यायला येतो तेव्हा श्रद्धा त्या ठिकाणी गेलेली असते जेथे सरकट्यांनी महिलांना ठेवले होते, पण ते त्या ठिकाणामध्ये शिरू शकत नाही. पुढे आपण बघतो की जे चिठ्ठी आली होती त्याच्यामध्ये शिक्का लागलेला असतो. ते चिठ्ठी पागलखान्यातून आलेली असते. पागलखान्याला जाऊन तिथे त्यांची भेट होते एक पागल माणसाशी, जो की आपल्याला शहाजहा समजतो. विक्की रुद्र त्या पागलाला घुमवून फिरून विचारतात. तेव्हा तो सांगतो की डोके कटलेला पूर्वज आहे आमच्या, त्याच्याच खून आमच्यामध्ये आहे. त्याच्यासाठी ते सर्व पान आम्ही फाडून टाकले होते. वापस पण आम्हीच पाठवले चेतावणीसोबत. वो आएंगा. डोके कटलेल्यासोबत त्याच्याच घरी निपटवू जाऊ शकले असते, पण तेथे नाही माणूस जाऊ शकतो, नाही नर मादा जानवर जाऊ शकते. फक्त दोन्ही अर्धा अर्धा. नहीं मिलेगा वो और उसकी खलबली जब तक उसे नहीं मिलेंगी स्त्री की बली. आज महापूजेचा शेवटचा दिवस होता आणि आजच सर्व करायचे होते, नाहीतर तो सगळ्या महिलांना बळी देऊन देणार होता. प्लान हा बनतो की त्या सरकट्याचे डोके कापून दिले तर त्याची सोचण्याची शक्ती खतम होऊन जाईल आणि तो मरून जाईल. पण समस्या ही होती की त्याच्या घरी जाईल कोण, अर्धा अर्धा कोण होणार. तेथे श्रद्धाची डोक्याची लाईट जळते व ते सांगते की ते माझ्यावर सोडून द्या. संध्याकाळी महापूजा होणार होती, त्यामुळे पुरुष घोषणा करतात की आरती फक्त पुरुष करणार. पुरुष महिलांना कुलूप लावून बंद करून देतात. इकडे विक्की युद्धमध्ये घालणारे कपडे घालून एकदम तयार होऊन जातो डोके कटलेल्याशी लढाई करायला. त्यानंतर ते लोक एका प्राचीन हवेलीकडे जातात. तिथे एक दिवाल होती ज्याला पार करून डोके कापलेल्या भूताच्या घरी जाऊ शकत होते. श्रद्धा आपल्या शक्तीने विक्कीच्या शरीरात प्रवेश करते. ते आता बनून जाते अर्धे नारी व अर्धे पुरुष. ते दिवाल पार करून सरकट्याच्या घरामध्ये घुसून जातात. श्रद्धा विक्कीच्या शरीरातून निघून बोलते, तू जा आणि महिलांना वाचव. त्याला महिलांची नाही माझी बळी हवी आहे. त्यासाठी स्त्री मी आहे, कारण स्त्रीची चुट्टी माझ्याकडे आहे. तू जा विक्की. विक्की नकार देतो, पण शेवटी तो मानून जातो. तो लावावरील बनलेल्या रस्त्याला पार करून पोहोचून जातो महिलांकडे, पण ते कोणीच रिस्पॉन्स देत नाही. तेव्हा तेथे डोके कटलेला भूत येऊन जातो. तो श्रद्धाला पकडून तिच्या शरीरातील आत्मा आपल्या तोंडाने काढतो. बाकी महिलेसोबतसुद्धा तेच होत असते. विक्की आपल्या प्रेमाला असे मरू देऊ शकत नव्हता. तो धावत जातो आणि डोके कटलेल्या भूताला खंजर मारतो व त्याचे डोके कापून टाकतो. त्यांना वाटते तो मेला, पण तेथे पुन्हा 2 डोके येऊन जाते. तिकडे जना सांगत असतो आतमध्ये काय होत आहे. श्रद्धाला एक तलवार दिसते, ज्या तलवारीने चंद्रभानचा गळा कापला होता. तेव्हा ते विक्कीला म्हणते की ते तलवार घेऊन डोके कटलेल्याचे डोके कापून टाक, त्याने तो मरून जाईल. विक्की पूर्ण ताकदीने ते तलवार काढतो. श्रद्धा म्हणते प्रेमाने मनाने काढ, पण तलवार निघत नाही. डोके पुष्कळ जास्त होऊन जातात, जो की त्यांना घेरून घेतात पूर्णपणे. तेव्हा तेथे भेडिया म्हणजे भास्कर येऊन जातो. तो सर्व डोक्यांना नोचू खाऊ लागतो. भेडियाच्या आल्याने उमेद जगते की ते वाचून जाईल, पण तेथे येऊन जाते डोके कटलेल्या भूताचा पूर्ण शरीर. भेडिया जितू शकत नाही व बेहोश होऊन जातो. श्रद्धा व विक्की सरकट्याशी लढण्याचा प्रयत्न करतात, पण सरकटा हा विक्कीला जमिनीवर पटकून देतो आणि श्रद्धाचा गळा दाबून तिची चोटी वेगळी करून तिला मारू लागतो. श्रद्धा जोराने आईला बोलवते आणि तेथे
स्त्री येऊन जाते व स्त्री सरकट्याला मारू लागते. श्रद्धा विकीला सांगते की तू ते तलवार काढ, आपल्या शक्तीला ओळख, जे सच्चाई व साधेपणा तुझ्यामध्ये आहे ते ओळख, ते तुझी शक्ती आहे. तो आपल्या मनाने तलवार काढतो व तलवार यावेळी निघून जाते. तो ती तलवार स्त्रीला देतो. स्त्री सरकट्याला मारू मारू लाव्यामध्ये टाकते व अशा प्रकारे त्याचा अंत होऊन जातो. सगळे महिला घराचे ताले तोडून आरती करायला निघून जातात. सरकटा मेल्यामुळे सगळ्या पुरुषांना होश येतो व ते त्या महिलांना पूजा करू देतात. श्रद्धा प्रेमाने स्त्रीला वापस जाण्यासाठी सांगते व ते सगळे अडकलेल्या महिलांना वापस घेऊन येतात. या सर्वांमध्ये विक्कीला माहिती झाली असते की श्रद्धा ही स्त्रीची मुलगी आहे. या प्रकारे मूवीचा द एंड होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.